बघायला. तमाशा कुणाचा आहे का माहिती ना तुला? पॉम्पलेट वगैरे लागले होते ना. चाल बाई जायचं मग हो चाल लवकर मागतो. पैसे वगैरे घेतले? इकडे 200 रुपये माझ्याकडे. 200 रुपये? तेवढ्या लांबूर जाते 200 रुपये? चाल माझ्याकडे आहेत मला फक्त 700 रुपये. चाल ठीक आहे ना.
उपस्थित प्रिय रसिक बांधव, जरा शांति बसा। सभी दोस्तों को प्यार से कहना है, मेरे दोस्त जरा सुनिए। दोन्ही शायरांच्या जनागवळणीचे फेर संपले आणि खऱ्या दुय्यमच्या कार्यक्रमाला सुरुवात। मगर मैं इतना ही कहूंगा मेरे दोस्तों, शान से बैठिएगा। हेलो, प्रोग्राम चाहने वालों, प्रोग्राम चाहने वाले सभी दोस्तों को मेरा लाख लाख शुक्र है। प्रोग्राम चाहने वाले सभी दोस्तों को मेरा लाख लाख शुक्र है। आपकी तमन्ना मिटाने की हमें बहुत फिक्र है। आपकी तमन्ना मिटाने की हमें बहुत फिक्र है। कलंगी और तुरे की, कलंगी और तुरे की लड़ाई बड़ी धूमधाम से होगी। कलंगी और तुरे की लड़ाई बड़ी धूमधाम से होगी। चाकू छुरे का काम नहीं, ये तो गुरु ज्ञान से होगा। ये भी शायर कोई कमजोर नहीं है, ये भी वस्ताद है, माने हुए वस्ताद है, कलमी के शीघ्र कवि है, गीतकार है। ये भी कोई कमजोर नहीं, ये आज हम पर करेंगे जरूर वार। ये भी कोई कमजोर नहीं, आज हम पर करेंगे वार, तो हम भी उठा के फेंक देंगे इस पेंडाल के उस पार। आज तो मजा ले लो मेरे दोस्तों, कोई बात नहीं। श्रीमान निवार शायर मोरेश्वरजी यांना मी प्रश्न विचारला हो। इथे बरेच काय ज्ञानी लोक आहेत, मी काय बोलतो प्रत्येक शब्दाकडे तुमच्या लक्ष आहे। प्रश्नाची मांडणी पहा की ज्याप्रमाणे हिरण्यकश्यप आणि हिरण्यकश्यपाचा मुलगा भक्त प्रल्हाद यानी विष्णू भगवंताची फार मोठी महान तपस्या केली, त्यांना प्राप्त करून घेतला भक्तीमुळे। अशाच प्रकारे हिरण्यकश्यपाचा मुलगा भक्त प्रल्हाद, अशाच प्रकारे कोणत्या दैत्याच्या मुलांनी झाडावर बसून 12 वर्ष तपस्या केली। बांधवांनो, शहराने उत्तर दिलं की तो हिरण्यकश्यपाचा मुलगा अंधा का हो। तुमच्या कानाला बरोबर ऐकू येते का नाही? मेरा सवाल क्या है, जवाब कौन सा पेश कर रहे हो मेरे दोस्त शायर मोरेश्वर? मी म्हणतो की हिरण्यकश्यपाचा मुलगा भक्त प्रल्हाद त्याने तपस्या केली, पण त्याचप्रमाणे दुसऱ्या कोणत्या दैत्याच्या मुलांनी झाडावर बसून तपस्या केली 12 वर्ष? त्या मुलाचं नाव काय, त्याच्या वडिलाचं नाव काय आणि त्या झाडाचं नाव काय? का उत्तर दिला हो शाहीर मोरेश्वरजी? मंदार झाड हे बनवा बनवीचे धंदे केव्हापासून सुरू केले हो? कमीत कमी प्रश्न काय बोलते त्याची योग्य उत्तर द्या। काही सांगता का हो? मंदार झाड हे तो पर्वत का नाम है, मंदार पर्वत शास्त्र पुराणाचा। तुम्ही आता बनवून सांगून आले का हो की तो अंध कोणा फंद को तेवढा मी पागल आहे का हो? त्या भक्त प्रल्हादाचा प्रश्न विचारून मुंकी मारतो। वाह वाह, इसी से काम नहीं चलेगा शायर मोरेश्वर। शायरचं म्हणणं आहे की तुम्ही आणखी वाद करा, जरूर वाद करेन मी आज। विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही जर उत्तर बरोबर दिले नाही तर जरूर मी हा वाद करेन। शायर मोरेश्वर झगडा केल्याचं सोडणार नाही। तू मध्ये आपल्या ज्ञानामध्ये थांबसो आणि मी थांबसो सोडणार नाही। प्रश्न विचारला शायर साहेबांनी, शायर साहेबांनी प्रश्न विचारला शास्त्रामधून की असा कोण मुलगा जन्मला गणपतीचा भक्त की त्याला 7
डोके त्या गणपतीच्या भक्ताचं नाव सांगा. मी तेवढा पागल नाही शेअरचा खोटं नाटक काय सांगणार म्हणून. ऐकून घ्या तुमच्या प्रश्न उत्तर. तो मुलगा काशीनंद याचा मुलगा कालिका, काशीनंद याचा मुलगा कालिका आणि या कालिका नावाचाच गणपतीचा महान भक्त होऊन गेला. शेरसाहेबा हा काशी क्षेत्रामध्ये काशी क्षेत्रामध्ये ठिकाण याला कारण की या काशीनंद हा भक्त याला संतती नव्हती आणि म्हणून गणेश भगवंताने सांगितलं बाबा ठीक आहे तुझी इच्छा आहे पण तुला विचित्र मुलगा मी जन्मास पाठवू. विचित्र मुलगा की लोक तुझा त्या मुलाचा आश्चर्य करतील आणि इतिहासामध्ये पुराणामध्ये त्याचं वर्णन केलेलं जाईल. म्हणून ज्याप्रमाणे बापाने भक्ती केली तसा मुलगा भक्तिमान निघाला आणि त्याचं नाव आहे कालिका. हा काशीनंद भट्टाचा मुलगा आहे. शेजाचा बरोबर उत्तर तुमचं. पण मला माहित आहे तुम्ही पलटी मारता म्हणून. मला माहित आहे पलटो पुलटवण्याचं काम करून टाका साहेब. हा बरोबर उत्तर. चल म्हणून वेगळे तर बोलो क्या बात है तुम्हारा कहीं ना क्या. सही सवाल का जवाब है शायर मुनसर जी. जिसको नहीं अक्ल वो नक्कल क्या गाएगा, जिसको नहीं अक्ल वो नक्कल क्या गाएगा, सरबत रहकर हजारों में गोता खाएगा. गाना प्रेम से सुनाओ, अच्छा सुनाओ, अनुभव का सुनाओ, मैं मानूंगा जरूर. आमचे शहर साहेब मोरेश्वरजी यांनी स्वतंत्र दर्जा तुमच्या समोर गावले. मगर मेरे दोस्तों मेरे हिंद तर्ज है और मैं भी फिल्म का बहुत चाहने वाला हूँ पहले से. फिल्म का नाम है आपका शुरू. पानी तोड़ने से ठेवना चाहिए. पानी सही तोड़ना, पानी सही तोड़ना, किस तरह
हमसे, जिस तरह तुम भी लड़ो हमसे हम लड़ेंगे, अपनी पोल ना खोलना, शाही तमना छोड़ना। तुम्ही जरी आपल्या दम सोडल्या तो शायरी ठंडी है, इसलिए मेरा कहना क्या है, तेरा मेरा सामना है तो मौसम है सुहाना, तेरा मेरा सामना तो मौसम है सुहाना, कोई गाने पर खुश तो कोई डांसर पे दीवाना। हर किसी की ख्वाहिश ये तो अलग अलग होती है, हर किसी की ख्वाहिश ये तो अलग अलग होती है, कोई करे विज्ञान की बातें ऐसा ही समान है। जानो शायरी की भाषा, नहीं होगी वो निराशा, इसमें सब कुछ मिलता है, वैसा हो जाए तमाशा। तमाशा रंगा नाचना, तमाशा दंडावली मशाला, पण त्या प्रकारे तमाशा झाला पाहिजे। जानो शायरी की भाषा, नहीं होगी वो निराशा, इसमें सब कुछ मिल जाता है, वैसा हो जाए तमाशा। सुंदर अर्थ गाण्याने भरलेला एक एक शब्द रखिएगा। ये दुनिया ये धरती, जीवन है तो ये दुनिया ये धरती, सात समंदर, उसके भी पार निकल सकता है ज्ञान हो जिसके अंदर। माणूस चंद्रावर गेलेला आहे, फार विज्ञान युग आहे मानवानो। जीवन है तो ये दुनिया ये धरती सात समंदर, उसके भी पार निकल सकता है ज्ञान हो जिसके अंदर, त्याच्या पलीकडे माणूस पोहोचू शकतो। म्हणून कबीर महाराजांनी म्हटलं, बचे जीवन की करले खुबी, आप मरे तो दुनिया डुबी। बचे जीवन की करले खुबी, आप मरे तो दुनिया डुबी। आपण जर मेलो तर काय चाललं या दुनियेमध्ये तुम्हाला माहित आहे? नाही। फार सुंदर अर्थ पाहिजे। अपने आप को पहचानो, चिल्लाने से क्या होता है, सच्चाई से सीना तानो। अगर बात तुम्हारी बात में कोई दम है
तुम्हारे बातों में कुछ पावर है तो सच्चाई के लिए कभी करना नहीं, अगर जान भी चले जाए कोई परवाह नहीं। तुम मानो या न मानो, अपने आप को पहचानो कि लाने से क्या होता है, सच्चाई से सीना तानो। अनुभव आहे आणि तेच मी आमचे प्रतिस्पर्धी लाभलेले मान्यवर शाहीर यांना विचारतो, शब्दाकडे लक्ष द्या, सुलतान काय लिहिलेलं आहे, सुंदर प्रश्न। शादी के मंडप में आए साधु और सन्यासी, साधु के मंडप में आए साधु और सन्यासी, दुल्हन ने देखा दोनों को झट से लग गई फांसी। राजा ने वैरागी लेकर जा पहाड़ों में बैठा, राजा ने वैरागी लेकर जा पहाड़ों में बैठा, एक जोगन आई वहां पर बन गई उनकी दासी। इधर प्रजा का दिल टूटा, साधु सन्यासी को पीटा। कवि बुधा कहता सोचो बोलो किसने किसको लूटा। तर मला सांगा शेर साहेब, कोणत्या राजाची मुलगी, एक राजा एक त्या राजाला मुलगी, फार मोठा वैभव, फार मोठी संपत्ती, थाटाने लग्न सुरू। काय झाला, नवरदेव तो वर्त मंडपामध्ये आला, परंतु दोन संन्यासी, एक साधू आणि संन्यासी त्या ठिकाणी हजर झाले। त्यांना पाहता बरोबर राजाची कन्या फाशी लागून मरण पावली। तेव्हा फार मोठा वाईट वाटला त्या राजाला की एवढी संपत्ती, हा एवढा राज, हा कोणाला होणार, छे धिक्कार असो या जीवनामध्ये। म्हणून वैराग्य घेऊन तो राजा पहाडावर जाऊन बसला। इकडे काय झालं, त्या लोकांना, प्रजाजनांना फार वाईट वाटला की आमचा पालन करता राजा आम्हाला सोडून गेला, आम्ही काय करणार। आणि हे झालं कुणामुळे, तर या साधू आणि संन्यासीमुळे। तेव्हा त्या गावकरी लोकांनी, त्या प्रजाजनांनी साधू आणि संन्यासीला पिटलं, मारलं त्यांनी। तर त्या मारामारीमध्ये कोणी कोणाला लुटलं। तर तुम्ही म्हणाल की मन हा राजा आणि पहाडावर जाऊन बसला, त्याची मुलगी कोण, शांती। शांती त्या राजाला दासी मिळाली, शांती त्या राजाला दासी मिळत नाही। संतांचा इकडे अनुभव आहे। संत म्हणतात की मनाला स्थिर करवाया, तुकडोजी महाराज आले काय, मनाला स्थिर करवाया धरी गुरु प्रेम हृदय। गुरुची गरज आहे शांती मनाला करण्यासाठी। तुकडोजी महाराज म्हणतात शांती सांगू नका शेर साहेब, तर कोण वैरागी आणि कोण साधू आणि कोण संन्यासी, स्पष्टीकरण करा।
आज मी सकाळपासून वावराकडे तिकडून येता येता सर्वांचे मला शाळेमध्ये जाताना दिसले मला. पण डाक्टर हा माझ्याकडचा बंड अजून शाळेत जाणार आहे. कुठे गेला असेल काही समजून नाही राहिला. बरोबर आहे, या बंडाला शौक वेगळा लागला. हा ती बाला गेला असेल, अजून काय आला नाही, हा शाळेत जाणार नाही. पण ठीक आहे, याला आवाज मारतो आणि याला शाळेमध्ये महापुर बंड्या म्हटलं माझ्या बाळा बंड्या रे बंड्या बंड्या बाबा जाऊन काय काय समजून राहिलात का? काय का समजून राहिलास म्हणलो बाबा. पाटलाच्या टीमध्ये टीव्ही पाहत होता, टीव्हीवर पिक्चर होता बाबा. पाहत होतास टीव्ही नालायका टीव्ही म्हणते का तुझे? तर तिला टीव्ही म्हणावा. कोणते एवढी एवढी राहते हा देखो टीव्ही टीव्ही हा माणसाला नको. होईल की माय बाबा आम्हाला काय नाही होईल. नाही बाबा मग बाबा टीव्हीवर पिक्चर होता, कलाकार बी बसत होते बाबा. कोणते रे? उठून चक्रवर्ती. तुमच्या नालायका तुला नाव सुद्धा घेतात नाही. काऊन का? अबे त्याला मिथून चक्रवर्ती मध्ये त्याला मिथून चक्रवर्ती म्हणा. हा तो होता बाबा, दुसरा होता बाबा अमिताभ बच्चन. तुला दहा सांगतो का मी शाळा शिकवला का गोळ्या ठेवून होते. काऊन का? अबे अमिताभ बच्चन नाही, अमिताभ बच्चन. तो होता बाबा. आमच्याकडे थंडीच्या उडवतो तो उडेच नाही बाबा. बाबा दुसरा बी होता बाबा, मस्त किटकिट होती. अबे किती गावाच्या नावाचा क्रिकेट वन. हो बाबा. बाबा छक्का. काय म्हणलं? बाबा छक्का. नमच्या मी छक्का का बे? नाही का? नाही मी छक्का. बाबा मस्त क्रिकेटचा छक्का मारला बाबा. बाबा छक्का म्हणलं तर मी छक्का का बे? हा तुला का नागपुरात ठेवत आहे का ग? अरे बंड्या मला एक सांग बाबू, ते मी मगाशी बाजाराकडून येत होतो तेव्हा सर्वांचे मुलं शाळेमध्ये गेले आणि तू शाळेत जातात दिसलास नाही. मला सांग तू शाळेत किती वाजता जातो? जाईल 13 वाजता. 13 कोणी वाजता? काऊन लागत का? नाही एसटी महामंडळ म्हणजे काऊन 17 वाजेची मोटर राहते. आलाय का तू एसटी महामंडळ? हो का? हो ना, आपला घरगुती मंडळ. घरगुती मंडळाचा नालाय का? तू शाळेमध्ये जा. तू लहानसा होता आमच्या नालाय का? अबे हातभर होता तेव्हा तुझी आई मरण पावली. बाबा माझ्या मायचं नाव नको बाबा, मला फसा बदलला येते बाबा. बाबा लहानपणी माझी आई मेली बाबा का. लाईनाचा मोठा केला बाबा का. कुणीचा सावलीत नेला बाबा का. बाबा लाईनाचा मोठा बाबा उठीचा सावलीत नेला बाबा. ही करत हात पाडला बाबा. हो आता नव्हतं होऊन गेलं बाबा. होऊन गेलं होऊन गेलं बाबा माझ्या बाबतीत किती गती माझी गती भोगली रे. आपल्या डोक्यात पाणी आलं बाबा. आपल्या हाताने भाकरी बांधला बाबा. पुन्हा आपलं दूध पाजला बाबा. मला का दूध फुटल्याबद्दल नाव आहे का? आपल्या हाताने गायचं दूध गायचं पाजलं. दूध पाजलं तुले समजलंस का? मी म्हणलं माझा मुलगा म्हणलं आता दररोज शाळेत कायदा जातो. कायदा जातो म्हणलं म्हणून मी आपल्या मुलासाठी म्हणला एक सायकल आणते, एक सायकल आणली ती आणि लोणचा पेंट खजूर सायकल घेतला घेतला पण कॅरेट काढून घेतला दंड घेतला. कॅरियरची नंतर तुला सायकल चालवता येत नाही. काऊन? कॅरियरची सायकल घेत नसतो लोकांच्या पोरात बसवले काही गेलो का? काही गेलो का? मागे दिवस पाटलाची सायकल म्हणून ठेवला नाही का? म्हणला सायकलवर जाते ना कोणाच्या पोराला सायकल वाढवत नाही. मी ऑनलाईन पण कधी चालवतो कसं बसून मी कोणाच्या पोरीसह सायकल बसून जायचं नाही. ते त्याला सगळा बाप असतो. आता अर्धा बाप लागत ना त्या उलट्या झिलक्या फोडलो असतो. बाबा माझ्या पुढच्या माणसाने नव्हे, शाहीच्या माणसाने नव्हे, पोरा बारीचं नाव घे. पण पोरी बारीचं नाव ठेवायचं नाही बाबा. पोरी बारीचं नाव घेतलं ना माझी खालची आत्मा वरत जाते बाबा. रोज शाळेत जातो, खायच्या म्हणून जातो, खायच्या म्हणून येतो बाबा. नागर बांधता बाबा. कामकाच्या नागर पोरीच्या कडे पाहिजे बाबा. आणि मी पाऊल करून माझी नजरच लागू दे बाबा. तू शाळेत जा, मी चाललो आपला
मी म्हणाले कुठे गेली का म्हणाली बेटा बाबा तुझ्या बरोबरच्या मुली कॉलेजमध्ये गेल्या तू घरी का करते माझ्या आज मी चालली काटोलला. कुठं चालली अगं कटोला कशाला मडे खातानी जाऊन आली बेटा अगं मडे खाण्यात काय होणार आहे का तू आज कॉलेजला नाही गेली तुझा अभ्यास नाही झाला का तू काय एखादा दिवस जर नाही गेली तर काय पण करते का? बेटा अगं तुला काही समजत नाही आजचा अभ्यास उद्या येईल का नाही येणार. बेटा घरी राहायचे नाही ना माझी सोडून रे अगं मी राजवाडीची बाया तुला शाळा शिकवून नाही हा माझे नाव कमवल म्हणून चांगला ड्युटीवर जेवायला पाहिजे बेटा हो असा विचार तुला मी तू काय कर? अगं मनामध्ये स्वस्त तू आहे का नाही? हो ठीक आहे. आई मी कॉलेजला वगैरे जाते पण मला 100 रुपये दे गया. मास 100 रुपये घेता दे मग. जा जाते काय बरं कशी जायचं कशी जायचं? सुट्टी वगैरे झाली ना घरी यायचं मला सोडून रे हा मुली बरोबर येशील ना जा माझ्या तालुक्यात जा लवकर. ठीक आहे. मी कॉलेजला वगैरे जाते पण मी कॉलेजमधून आल्यानंतर माझ्यासाठी काय करून देशील का तू? काय करते 2 अंड्याचं ऑमलेट आणि 2 परोठे बनवून देशील. हो का बरं बरं ते जा लवकर बाय खेळायला भाडे शाळेत जातो काय रे शाळेत शिकून तरी त्यामध्ये 1 लाख रुपये 2 लाख रुपये डोनेशन द्यावं लागते तर लवकर इथं पत्ता नाही ना टोंगड्याला शाळेत जातो 8 दिवस त्याला खरकटींची पट्टी रवीला भेटली नाही त्या बेमा रस्त्याने भेटली गेली तर औषधाची खांबसा होतो औषधाची खांबसा तो मानव पुन्हा अजून आणून झालाय आणि नापाच्यामध्ये गरीबाचा पक्का गेलो आहे माझ्या रस्त्यांमध्ये ना मस्त मजा करतो मस्त खांबसा दे आपण काहीतरी मनामध्ये गुंतवणूक केली पाहिजे तेव्हाच आपल्याला वाटतं मिळेल. जब रास्ते से चलती हूँ जमाना डांट मारता है जब रास्ते से चलती हूँ जमाना डांट मारता है मेरे जवानी का आशिक तो सेंट मारता है कि जब लड़का नजर आया लड़की के दिल में प्यार की नशा चढ़ जाती है कि जब लड़का नजर आया लड़की के दिल में प्यार की नशा चढ़ जाती है आज लड़कों ने आना किया तो लड़की की जवानी पिघल जाती है तुझे नैना शराबी घड़ी घड़ी दो घड़ी तुझे नैना शराबी घड़ी घड़ी दो घड़ी
माई अरे एकच होते हा ए बंड्या का तू कॉलेजमध्ये नाहीस का रे शाळा सोडली आजपासून माय शाळा सोडून कोणते काम करशील रे बोल रे बकरी अगं बाई हा. तुला की नाही या गावची मुलं कशी चिडकतील हा. काय म्हणतील हा. धीर्या धीर्या हा. दिवर की डोटी ओटकला बोटण्यात जाशील कोटी बोरी झोक्या तर कोणती जाईल फुट्टी मध्ये जाईल कोणती जाणार आजकाल कोणता बी समाज कोणता बी धंदा करू शकते काय ठेवलं जाईल मस्तकावर लिहिलं ब्राह्मण चपलाने तुझ्या लिहून तुला का म्हणायचं ए बंड्या हा. का सांगू रे तुला पाहू ना आज की नाही आमच्या गावची मंडई होती ना मग आमच्या इथं पाहुणे आले कोण माझी मामाजी तो मामा काय झाला मला बी माहित आहे सांग बरं. मला माहित आहे तो मामा काय झाला होता तर सांग तर. त्या माझी पावाल्या बसल चांगलं का? तब्येत माझी तब्येत खराब होती ना शेप आणलं हलवत बरोबर आहे काय बंड्या बरे तुम्ही सायकल काय घेतली मा बाबांनी घेऊन दिलं साड्या प्रकारची हेटलस कंपनीची हेटलस म्हणते पाहू ना. तुला हेटलस बी म्हणता नाही का? आम्हाला त्याच्याकडे हेटलस होते ए बंड्या हा. तुला काम सांगू रे पाहू ना. मला की नाही सर्व एकटीला काम करायला उशीर झाला रे मग आणि माझ्या कॉलेजच्या मुली पण निघून गेल्या कधी कॉलेजमध्ये मग मी का करू मी एकटीच घरी राहिली ना रे हा. आजचे दिवस मला कॉलेजमध्ये नाही पसंत नाही करे आधीच मा बाप म्हणे कोणाला पोराबारीने वाटी जाते म्हणे कोणाला पोरीबारीची बोलायला ना म्हणे अंडर दोन मी कच्ची चालू तो कदा तू दंडला तर पाहिलो तू पाहिजे ना तर कोणाच्याही शेकडच्या आपण पोरीबारीचा आपल्याला मोठा लाभ आहे असं का नाही म्हणतेस का नाही म्हणलं ना. काय बरं? नाही म्हणलं ना. असं? काय रवी ना अंगाले हात पकडला आधी डांग कर बोलताना पहिला सांगून देतो दूर से बात कर ना मेरे एवढा आदमी जमणार ना ए, हा. नाही म्हणतेस ना. ठीक आहे का? अरे मी एकटी गेली असती हा. या गावचे मुलं कसे आहेत तुला माहिती नाही का ते? कसे एकटी मुलगी जात हा. असताना शिट्ट्या मारतात हा. चिट्ट्याला भाजी करतात हा. आणि आयवा म्हणतात आता त्याच्या जीवन अरे मी तुझ्या गावची मुलगी हा. तुझ्या घराजवळची हा. माझी जरी अब्रू उठला तर तुझी आणि तुझ्या गावची बदनाम नाही करेल असे कसे आपण रुटीन कडकड डसून नाही पडी कोणाच्या बरोबर गावची मोठी अरे नेऊन दिलं असतं पण माझ्या सायकल कॅरेजर मी कदा कदा नेऊन देऊ ए बंड्या हा. अरे मी की नाही दंडार बसतो ना सीमाईले लादेनाला जर कसे तरी माय हा. कसा कुंजला पाहिजे तसा एखाद्या आई बाई सारखा हा. तसा गांडीपेक्षा छक्का लागला हो अर्धा बाईत आवलं अर्धा माणसात आता नागपूरला जाईल खोली करून राहील ए बंड्या हो पाय नेतो तिथं गोष्ट घड्याकडे तू म्हणशील लगेच दिवसाचा दंडावर बसायला भेटला म्हणशील दंडा कापून बसतील तर जमणार नाही अरे मी एकदम ढिल्ल्या मनापाशी दुसरी गोष्ट माझा आपल्याला हँडल आहे आता हँडलचा घंटेवर जाते ब्रेकवर जाते कोणत्या कोणी जाते म्हणजे नको नाही अजिबात नाही म्हणणार फक्त मला काही याच्या मज्जा ए बंड्या अरे कोणत्या साईडला रे डाव्या हातावर मग बॅलन्स आहे समोर उंची हातावर वेगळे अशी शाईनी अरे पोट्टी बसू का रे हा. बसली रेडी रेडी चांगली बस अरे बसली ना सरळ बस आता कसं बसू इस्पॉक मध्ये सलवार नको नको देऊ रेडी Ready. मागा सरळ अरे मला सरत नाही येत अहो, त्या हँडल जर यातून मग मी कदाचा हँडल भागावी आता कसं सरत नाही माझ्या नदी कसं सरकव रे माना करक ना माना करक मी नाही आता कसं सरकू अशी 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 आता हेच मध्ये सगळं हेच मध्ये मी आपल्या आईचं नाव सांगते म्हणते बरोबर ती बायका करल माझी माय हा. अरे माझी माय त्या घरी नालाय का हा. आणि त्या बापाच्या खस्त चौकलं विषय ती माई माझ्या बाबाच्या मिशा उपलं त्या माझ्या हातात माझ्या बाबाच्या मिशा सापडतच नाही बरोबर सापडत. माझ्या बाबाच्या मिशा येऊन अरे एवढे असतील हा. नाही आता निघत असतील
माझी आईपाशी काय आहे का? अरे चिंता आहे एक धरून पण या माझा चिंता मोतर झालं. या माझा चिंता काम नाही करत. तू आपल्या माझ्याशी अरे हो ना. किती आपल्या बापाला अरे म्हणतो. जा ना, काय करायचं आपण? माझा बाप गेलं कराल. या माझं सगळं या माझं. केवढ्या कोणीचा बंडा काढली का तुला कोणाचा टॉप केवढेचा काय केलं मग त्याला मी कॉलेजमध्ये जात होती त्याने की नाही माझ्या अंगावर सायकलची टोच मारली अगं बाई. भांड्या बी पडल्या सूट पण काढला डोंगरा उडून रक्त बी लागला त्या शाबा केवढ्या गोड्याला पोराला आता मोठा मोठा साधू आहे घ्या. घरी पेट्रोल माझ्या घरी बेटा काय ग तू येते थांब ना. मी आवाज देते. ठीक आहे माये सगळ्या दार बंद आहे. घरातल्या घरात बसरायला हात केवढ्या केवढ्या अरे केवढ्या गोटा खाली आहेस का रे? माझ्याच्या गोटा घराच्या बाहेर नाकाच्या बाजूला बा. आता केवढा हे म्हणतो मा बाप. चल खेळायला गेला गेला कोथुलीमध्ये काय नाही बकरी बनवून ठेवणार असं. आणि सर म्हणजे मध्ये कोंडे खूप मोहगावमध्ये कामं नाही म्हणते. चला थोडं पोट भरून असते आधी काय म्हणतो या पण काल पाहता कोथुलीमध्ये भ्या भ्या बमरून राहिली आधीच कामं नाही चंद तसं. अरे घराच्या बाहेर निघ. हाताने पेट्रोल नसते पाचटा. हात दोन खडकातील. अरे काय झालं तुला का झालं? नानाचा बकरा कधी गेला रे? हा असं सांग विचारलं यंगस्टरची शिरा देऊ लागली. माझा बकरा शेणामध्ये चढा गेला. तुझा मुलगा कुठे गेला? हा माझा मुलगा का अरे माझा मुलगा शाळेमध्ये गेलाय. तुझा मुलगा शाळेत गेला? हा. अरे तुझा मुलगा एवढा होरपणा एवढा नटपणा एवढा पांचटा. काहून काय झाला आजी बाबा बोलायला. माझी मुलगी कॉलेजमध्ये जात असताना हो. बापरे पुष्काच्या बाळा पाहिलं पण अशी बाई पाहिल्यात नाही. अरे एकदा नाकामध्ये बोलत असतं काय काय समजून जाणार. ठीक आहे माझा मुलगा घरी आता पाहतो बाजूला हा. अरे जाऊ पाय. अरे अंगणामध्ये उभी राही. थांब दे, नाका ये. अंगणात उभी हो. अरे सुनो मेरे दोस्तों यार तुम्हारे बस्ती में मेरा कव्वाली का प्रोग्राम है. कव्वाली का प्रोग्राम किसके साथ है? किरण फाटनकर के साथ है. अरे कोणाचं नाव तर छोटा मंजी सोला कोणाचं नाव तर मोठा मंजी सोला माझं नाव पांडितला सोला. सुनो मेरा मदरम फादर मेरा सिस्टर मदर मेरा रोज सुनो मेरी कव्वाली ये तो लातवार का भागा देना. जोड़ो जोड़ो साडीवर कर
गेलो आहे इमानदारीनं अबे तुला का सांगू आज मी बावळून येताना घरी आल्या बरोबर की आमच्या घरासाठी खरकटी आणि खरकटीची पोरगी दोघ्या बाळले की आपल्या घरी आल्या माझी 12 गाडी विकत घेतला भोसरीच्या म्हणजे आमच्या घरी आली मग आमची जापत घालून केवढ्या गोंडा तुला खावड्या केला तर आलू गोंडा तुमच्या नावात आहे असे धंदे होते का तुझे का म्हणे ते माझ्या पोटे साडी फोडली माझ्या पोटे बांगड्या फोडून बाबा मग सांग बाबा लाईनाचा मोठा झाला अजून कोणाची फोडफाड केलं बांगड्या लाईनाचा मोठा झाला अजून कोणाची फाडफूड केलं साडी आणि आज आमच्या घरी चाल बर तुझ्या घराकडे चाल बर तुझ्या माय तुझी माय कोण होईल आजी होईल तुझी बाई कोण होईल आत्या होईल आत्याला रात्रीचं शिवा देईल तुझ्या माय बहिणीला म्हटलं त्या बाईची जात तू माणसाची जात त्या बाईची अंगात धावधाव पडते आणि तू इकडे लपून राहिलास तर तुले का जोडलं माझ्या मुलगाला आपल्या मुलीला बरखा लाव नाही ओळखलं तेव्हा सांगितलं तुले हा ओळख म्हणलं बेटा त्या मुलाला ओळखते ना खरी खरी हाच मुलगा ओळख आमच्या नालायकाच्या खरकाटींची मुलगी म्हणते हसता होतं म्हणतो तू जात काय ऐकू ना बाबा टाकतायच का बाबा कौतकाच्या पायटा पण मुलगी झाली बाबा खरकाटीची बाबा अच्युत पाहिजे बाबा बाबा हे मस्त माल आहे फरकाटी माहिती आहे माझ्या मुलाला गलती करता हरकत नाही पण तुला जेवढा काय खर्च झाला तुझे जेवढे काही पैसे लागतील तेवढे पैसे घे आणि हा सगळं एकच उठवू नको माझे मा या पाया लागतो माझे मा माझ्या बाबाच्या माग नको लाग तुला काही फायदा नाही होणार माझ्या मा बाबाच्या माग नको लागू मा बाबाचं ऑपरेशन पोटाचं ऑपरेशन झाल्यानंतर लावायचा ते ठाण्यात जाऊन आली चल आपण पोलीस पाटलाला घरी जाऊ हो पोलीस पाटील चल पटकन चल अजी पोलीस पाटील बाबाजी घरी आहात का जी आज का बे म्हणा पोलीस पाटील बाबाजी ओ पोलीस पाटील साहेब घरी आहात का जी गेलास का जितायस म्हणा ओ पोलीस पाटील बाबाजी राम राम देव राम राम बाबाजी राम 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 केवढरामजी अजी हा कोण हा माझा मुलगा आहे. हा मला हा मग सगळा बाप म्हणजे एकच बाप आहे ते नालाय का लोकांना का दहापत वापरत हा बोला कशासाठी तुमचं येणं झालं हा असं अजी का सांगू पाटील साहेब मी घरी नव्हतो मी गावाला गेलो होतो जवाल खेळायला मला काय माहित नाही या मुलाला का केलं काय नाही मग आता ही आपल्या घरात शेजारची खरकाटी तिची मुलगी काय केलं हो तर खरकटी हा दोघांनी मारले की मला घरी आल्या आणि माझी 12 गाडी विकत घेतला की बाबाची 11 गाडी माझी 11 थांबा मी तिला विचारा खरकाटी बाई हा झगडा होण्याचं कारण काय सांगू ती या केवढ्याच्या पोरानं चांगली बोल का चांगली बोल काय तो असा खरा माणूस नाहीये नीच माणूस नाहीये कमीत कमी चांगला बोल हात तोड वाईट बोलते हात तोड चांगला बोलते मर्यादेने बोल मर्यादा ठेवून बोल आम्ही बेसरा पण हा काय केलं काय सांगू ती याच्या मुलानं मोठं गतीचं काम केलं कोणतं गलती काम केलं माझी मुलगी कॉलेजमध्ये जात असताना सायकलची ठोस मारलं सलवार पाडलं साडी बांगड्या फोडला तर दौराली पाण्यावर रिपोर्ट द्याला तू ठाण्यावर चालली काय विचार वगैरे केलीस विचार कर म्हणा पोलीस स्टेशनवर दाखल म्हणा तुम्ही रांगीने तुम्ही पोरगी कुवारीच आहे म्हणा पोलीस स्टेशनवर पोलीस वाला म्हणा खराब म्हणा पहिले
वाल्याकडे काढायचं बरं चिकन कंदू नाही खारगाडी बाई तुझी मुलगी आणि केवळरावचा मुलगा हे दोघे एका वर्गामध्ये आहेत. पण आजची परिस्थिती कशी काय कशी मुले वागतात ऐकून घे. माझा विचार काय आहे, तू ठाण्यावर जाशील, रिपोर्ट देशील, केस तयार होऊन कोर्टामध्ये जाईल, पैशाची बर्बादी होईल, नेहमी तारखेवर होते माझ्यासाठी. म्हणून माझं म्हणणं काय ऐकून घे. का लोळा मिळालास हा करतेस नालाय काका तर रडू लागले का रडू नको चांगलं तुम्ही ऐकत अबे सांगून राहिले आपल्याला आता हा हा करते ना म्हणजे याच्या डोक्यामध्ये काय फरक पडलाय का? हा असेल थोडंसं ऐकून घे बाई. काय म्हणा कलियुगाचा जमाना लोक निघाले नवरंगी. बोल 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 नालाय का बापू इकडे का बोल बाबा इमानदारीने सांग, का बोल बाबा तुझ्या बापाच्या अंगात काही सवारी येते का? का सांगू बोल बाबा भेटून बोल. का सांगू बोल बाबा दिवाळीच्या दिवसपासून मोठी दुःखाची गोष्ट झाली बोल कशी? लोकांना माझ्या गाड्याला दिवाळी केली आजची दिवाळी मोठी दुःखात गेली मोठी अरे 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 लोकांना फुललेला फुटाके बोलला आणि आम्ही दोघांनी आपल्याकडे आपल्या घरी पिके वाजवला मोड बाबा का सांगू मोड बाबा दिवाळीच्या दिवस पासून काय बापाच्या अंगामध्ये मसल्या ऊस येते बाई ऐकून घे. कलियुगाचा आला जमाना लोक निघाले नवरंगी आणि आजकाल म्हातारा फिरतो नेसून गावामध्ये लुंगी. चटणीचा पत्ता नाही तुला माहिती काय सांगू नाही मर्यादा बापाची मुलगा निघाला वनगिरेडचा. नाही मर्यादा बापाची मुलगा निघाला वनगिरेडचा आणि छाती काढून चालू लागला दम मारते सिगरेटचा. हे तर मरण्याची पाळी आहे. पुरा पिचकून जवान पोरं शहाणा माणसं काही ऐकत नाही. तू का समजा तू याच्यासाठी पोलीस पाटील पोरा बरोबर सगळ्या पाटील म्हणलं म्हणजे तोंड कुचकतेस आमचा तोंड कुचकिया जाऊ द्या आधी शाळेला मात्र जास्त अंगामध्ये गरमी चालल्यासाठी वाटून माझी. याच्यासाठी पोलीस पाटील झालास का नाही याच्यासाठी झालास जाऊ द्या आधी शाळेला मात्र पोरा बऱ्या झगड्यामध्ये न पडा लगेच दिवसात आणि वाचा होताच येऊन गेलो तू खरा माणूस आहेस. तेव्हा तुला होतं आणि आमच्या घरी मत मागायला आला होतंस पांढऱ्या गांडीत बसून अबे कमीत कमी बोलायला तर सुधरून जा. जाऊन का तू का म्हणून राहिला? पांढऱ्या गांडीत अबे ते नाही गाडी 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 गाडीमध्ये मत मागायला आला होतास आमच्या घरी आम्ही तुला आणून पोहा बनवला होता या गोष्टी बरोबर आहे. का म्हटलं तुला? आमच्या घरी मत मागायला आला होतास आम्ही आणून पोहा बनवला होता बाबा मी खाल्ले आणायला कधी खोटं बोलणार नाही. आणि आपल्या घरी एका दिवस लोकांच्या घरी ताकद फुटतलं खसो खसो शाकाहारी नाही पण मांसाहारीवर चालतेस जाऊ दे लगेच दिवसाचा येवाचा नव्हता येऊन गेला आपण दोघं जण डब्बीची गाडी जबर बिडी करून नका बाई ऐकून घे माझे विचार काय आहे. काय म्हणता सुंदर एक नवीन फिल्म तर्जा आहे. फिल्मचं नाव आहे फिल्म. दिल की डरो दीवार पे यू सनम नाम तेरा. दिल की डरो दीवार पे
तू टाक्या हातानं तुझे बसला होता तेव्हा वाचून आवाज सांग इमानदारी सांग तू मरूसही नको आणि वाचूसही काय म्हणतो मी दोघांच्या अंगामध्ये बाई ग भूत शिरला दोघांच्या अंगामध्ये बाई ग भूत शिरला दोघांच्या अंगामध्ये बाई ग भूत शिरला